आज आपण थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी ज्वारीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन, त्यामध्ये ओवा ॲड केला आहे, हळद आणि चवीनुसार नमक. आणि मी त्यासाठी बॉटल ग्रीन, आपण लौकी किंवा भोपळाही म्हणू शकतो त्याला, ते वरचे छिलके काढून आपण त्याला खिसून घेतो आहे. त्यानंतर मी कुकंबर 1 काकडी घेतलेली आहे, त्याच्यावरचे छिलके काढून आपण त्याला खिसून घेतो आहे. आता यामध्ये आपण हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतला होता, मिरची भाजून, तो मिक्स करून आपण पाण्याने सर्व मिश्रण मिक्स करून त्याचा पिठाचा गोळा बनवून घेतो. त्यानंतर आपण पोळपाट घेऊन त्यावरती एक रुमाल ओला कापड करून त्या रुमालाला आपण आता गोळा घेऊन त्याच्यावरती मी त्या गोळ्यावरती तीळ लावून मी आता सर्व छान असं पातळ थालीपीठ थापून घेणार आहेत. त्यानंतर आपण सर्व मिश्रणाला छान असं ऑइल गेलं पाहिजे, त्यासाठी 2 होल आणि 1 स्माइली बनवलेली आहे. तर हे मिश्रणासाठी खास स्पेशल टिफिनमध्ये पॅक करणार आहे. त्यासाठी म्हटलं ट्राय करूया आपण. आणि वरतून थोडं कापडला पाणी लावून आपण ते कापड काढून घेणार आहोत. आणि याला आपण वरतून ऑइल टाकून थोडं छान असं भाजून घेणार आहोत. आणखीन हे छान असं भाजून झाल्यानंतर आपण दुसरी थालीपीठ पण बनवलेलं आहे. त्यासाठी मी फुलाचा सिम्बॉल केलेला आहे. तर तेही आपण आता सेकंड थालीपीठ तव्यावरती भाजून घेणार आहोत. छान असे आपले लौकी आणि कुकंबरचे भोपळा म्हणू शकतो आपण, छान असे थालीपीठ रेडी झालेले आहेत आजच्या डेसाठी. त्यासोबत तर आपले फायनली थालीपीठ रेडी.